आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील सर्वमान्य माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील यांनी अखंडित 28 वर्षांपासून शहरातील चौथा स्तंभ असलेल्या सर्वत्र पत्रकारांना भाऊबीजेच्या दिवशी कार्यालयात बोलावून मिठाई वाटपाचा कार्यक्रम संपन्न केला। यावेळी धुळे जिल्हा डीडीसी बँकेचे संचालक श्यामकांत सनेर यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील आणि श्यामकांत सनेर यांनी आपल्या मनोगतातून शिंदखेडा तालुक्यातील बऱ्याच गावांना मागच्या काळात झालेल्या वारा वादळासह पावसात शेतकरी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, म्हणून पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देऊन भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे। यावेळी शहरातील सर्वच पत्रकार उपस्थित होते। आज पत्रकार परिषदेमध्ये गेल्या 26 वर्षापासून आमदार झाल्यानंतर सुद्धा आणि आमदार नसताना आज जो जिव्हाळा पत्रकारांनी आतापर्यंत मला सहकार्य केलंय, त्या निमित्ताने आज सगळे माझे पत्रकार बंधूंना दिवाळी आणि भाऊबीजेसाठी जो स्नेह संमेलन आणि या संमेलनासाठी आदरणीय श्यामदा सनेर आम्ही सगळ्यांनी हितगुज करून तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी काही ना काही मदत करावी अशी सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा दिवाळी भाऊबीज निमित्त सगळ्या पत्रकारांना शुभेच्छा देतो। दिवाळीच्या निमित्तानं सर्वात प्रथम संपूर्ण तालुकावासियांना आणि आमच्या पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा। आज या दिवाळीच्या निमित्ताने आपण सर्व पत्रकार बांधव एकत्रित आलो होतो आणि या निमित्ताने या तालुक्यातील शेतकरी तो संकटात सापडलेला आहे। या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट मदत जाहीर करावी ही मागणीचं निवेदन मी आणि आदरणीय रामकृष्ण तात्या पाटील यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे यापूर्वीच दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विशेष करून धुळे जिल्हा आणि शिंदखेडा तालुका शेतकऱ्यांचं नुकसान दुष्काळी वातावरणामुळे या ठिकाणी कधी खंड पडला असेल, कधी अतिवृष्टी झाली असेल, पण शासनाच्या निकषामध्ये आम्ही बसत नसलो म्हणून या ठिकाणी आम्हाला मदत मिळणार नाही हे धोरण सरकारचं अत्यंत चुकीचं राहील। सरकारने त्यासाठी सरसकट मदत यापूर्वी आम्ही काँग्रेसमध्ये सरकारमध्ये असताना सरसकट मदती दिलेल्या आहेत, त्या धर्तीवरच या सरकारने सुद्धा द्याव्यात ही मागणी आम्ही आग्रहीपणाने मांडत आहोत। पत्रकार मित्रांनाही विनंती केली आहे, तुम्ही सुद्धा या तालुक्याच्या बळीराजासाठी हा प्रश्न ठळकपणे मांडावा। संपादक यादवराव सामंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।